मैं आपसे विनती करता हूँ कि आपके हस्ते ध्वजारोहण संपन्न करें। जी तीव्रता होती ही आपल्या इथे कोकणामध्ये न अनुभवता ज्या ठिकाणी पंजाब, हरियाणा किंवा राजस्थान सीमावर्ती भाषेत जी गावं आहेत या गावामध्ये गावं सोडा घरं मध्ये दुसरं पाकिस्तानमध्ये दुसरे 15 ऑगस्ट पासून ते दोन्ही शेजारी असणारे दोन देशाचे नागरिक होते. म्हणजे अशी भयान अवस्था होती. आणि त्याशिवाय पंजाब सारख्या खंडप्राय अशा राज्यातून पूर्व पंजाब आणि पश्चिम पंजाब म्हणजे सिंध हे दोन प्रांत वेगळे झाले. आणि यामध्ये लोकांना आपले घरदार जमीन जुमला सगळी संपत्ती पाठी सोडून ज्यावेळी भारतात तुम्हाला जायचं असेल तर काही जमीन आपल्याला नेता येत नाही, घर आपल्याला काही उचलून नेता येत नाही. त्या पद्धतीने भारतामध्ये जे येणारे लोक होते त्यांना सगळं आपल्या पाकिस्तानमध्ये सोडून यावं लागलं. आणि इथे भारतामध्ये राहणारे जे लोक होते त्यांना मात्र या गीताची रचना केली. या ऐतिहासिक रचनेला 2025-26 मध्ये 150 वर्ष पूर्ण होत आहेत. या दरम्यान नोव्हेंबर 2025 पासून भारत सरकारतर्फे या राष्ट्रीय गीताची 150वी जयंती साजरी करण्यासाठी वर्षभर राष्ट्रीय कार्यक्रम आणि उत्सव सुरू आहेत. बंकिमचंद्र चटर्जी यांनी संस्कृत व बंगाली भाषेत आजरामर गीताची निर्मिती केली. त्यानंतर हे गीत त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये 1882 Happy
विद्यार्थ्यांनी भाषण केलं, त्याच्यामध्ये इंग्लिशमधून भाषण केलं, चांगलं होतं. पण त्याच्यामध्ये अंडरलाईन एक वर्ड होता, हेल्पिंग ऑदर्स. तर या सोहळ्याच्या निमित्ताने आपण तेवढ्या एक शब्द घेऊया. यू हॅव टू हेल्प एव्हरीवन विल हेल्प यू. थँक्यू. ते शिवाजी महाराजांना वंदन, जिजाऊ मातेंना मानाचा मुद्रा, छत्रपती संभाजी महाराजांना वंदन आणि जमलेले शिक्षक आणि विद्यार्थी. आज या मी शाळेचा माजी विद्यार्थी आणि ते मी 8वीपर्यंत शिक्षण घेतलं होतं. त्यावेळेची आठवण आज थोडीशी ताजी झाली आणि आल्या मला अश्रूसुद्धा घडले. पण मित्रांनो, शाळा आपली सर्व काही, इथे कर माझे जुळतील तरी तेच फक्त, बाकी कुठेच नाही. आज या स्वातंत्र्य दिना दिवशी जो आम्हाला सन्मान दिला माजी विद्यार्थ्यांना, मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी 1993च्या बॅचच्या वतीने मी आलो या ठिकाणी, जवळ आहे म्हणून, भरोसे ते कार्यरत असल्यामुळे. आणि जे शाळेने आमच्यासाठी जे केले ते आम्ही शब्दात वर्णू शकत नाही. आजकाल मुलांकडे मी असं ऐकलं की देशाने माझ्यासाठी काय केलं, शाळेने माझ्यासाठी काय केलं. अरे शाळेने तुझ्यासाठी काय नाही केलं, शाळेसाठी मी काय करू, मी काय करेन, हे प्रत्येकाने मनात धरलं पाहिजे. आणि आज जो आम्हाला जो सन्मान मिळाला, प्रत्येक विद्यार्थ्याला मिळावा ही अपेक्षा बाळगून वागावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.